शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी एनालिसिस सोबतच आपण मिड कॅप निफ्टीचं पण आपण चेकआउट करूया आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण उद्याच्याला ट्रेड प्लॅन करू शकतो. उद्याच्याला आहे आपली मंथली एक्सपायरी. तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा पण होऊ शकतोय. जरा एंडपर्यंत का तुम्ही बघितला तर तुम्हाला प्रॉपर इंडेक्सचे एनालिसिस बघायला मिळतील. ओके. तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाहीये. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण थोडंसं निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवरती जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर आपल्याला काय दिसतंय, की एक मार्केट एका रेंजमध्ये त्याचा टाईमपास चालू आहे त्याचा आणि फायनली थोडंसं मार्केट नियर टू ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटते. ब्रेकआउट आलेलं तर नाहीये, पण नियर टू ब्रेकआउट आहे. ओके. तर हे जे 25,000 याच्यामध्ये जर का आपण एक्झॅक्ट नंबर बघायला गेलो, तर हा वाला जो एरिया आहे, ह्या ठिकाणी मार्केटचा जो टॉप बनवला होता आणि हा आहे जवळपास 25,323 च्या आसपास. म्हणजे 25,323 चा मार्केटचा एक रेंज आहे. ज्या टाईमला हा रेंज ब्रेक करणार, सस्टेन करणार, त्यानंतरनं जर का डेली टाईम फ्रेमचा क्लोजिंग ह्याच्यावरती आपल्याला स्ट्राँग बघायला मिळाला, तर एक क्लिअर कट ह्याच्यामध्ये एक डार्क ब्रेकआउट ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय आणि त्यानंतरनं मार्केटचं जे वाटचाल आहे, ती तेच डायरेक्शन कंटिन्यू पण करू शकते, जर ते सस्टेन झाला तर. अदरवाईज जर का ग्लोबल सिनारिओ जर का बिघडले, ग्लोबल सेंटिमेंट बिघडले, परत आणि वॉर वगैरे काहीतरी चालू झाला, देन त्यानंतरचा तो वेगळा पार्ट असू शकतो. त्याच्यामध्ये आपण ट्रॅप किंवा फेक ब्रेकआउट पण आपण त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतो. बट जोपर्यंत का ह्याच्यावरती एक हेल्दी ग्रीन कॅन्डलचा क्लोजिंग जर का मिळाला आपल्याला, देन ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपण ब्रेकआउट कन्सिडर करू शकतो. अजून आला नाहीये. बघूया उद्याच्या सेशनमध्ये किंवा फ्रायडेच्या सेशनमध्ये येतोय का? आणि त्यानंतर आपण परत ते गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. बट ह्याची जी वाटचाल आहे, ह्याचं जे नेक्स्ट मूव्ह आहे, नेक्स्ट डायरेक्शन आहे, जे की आपण काल पण याच्यामध्ये बघितलं होतं, हे शॉर्ट टर्म टाईम फ्रेममध्ये हे थोडंसं पॉझिटिव्ह दिसत आहे. ओके. कधी-कधी असं पण होऊ शकतंय, की मार्केट मे बी याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो आजच्या डेला, तर मार्केटने एक इनसाइड कॅन्डल तयार केली. ओके. कॅन्डलच्या मधली कॅन्डल तयार झाली. याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर ही आहे आपली मदर कॅन्डल, प्रिव्हियस डेची कॅन्डल. ही आहे आपली बेबी कॅन्डल. मदर कॅन्डलचा हाय आणि लो खूप इम्पोर्टंट आहे. ह्याच्या आत ही कॅन्डल तयार झाली, तर ह्याला बोलतो आपण इनसाइड कॅन्डल. तर इनसाइड कॅन्डलच्या नंतरचं मार्केट कसं असू शकतंय, जर इनसाइड कॅन्डलचा हाय किंवा इनसाइड कॅन्डलचा लो खूप इम्पोर्टंट आहे. जर हायच्या वरती क्लोजिंग आला किंवा हायच्या वरती मार्केट सस्टेन झाला, तर ते मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकतं नेक्स्ट डेला किंवा नेक्स्ट कॅन्डलमध्ये आणि लोच्या खाली जर का सस्टेन आलं, तर ते डायरेक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. तर फक्त एकच प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काय आला, की हा जो टॉप आहे, ओके. सॉरी. हा जर का टॉप त्यानं मार्केटनं जर का प्रिव्हियस डेचा मार्केटनं जर का तोडला, सस्टेन केला, देन मार्केटमध्ये एक कंप्लीटली याच्यामध्ये एरिया यायला लागलाय आणि क्लिअर एक ओपन स्पेस आहे आणि एक्सपायरी पण आलाय. म्हणजे एकदम चांगले डेज त्याच्यामध्ये आलेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं ट्रेंडी मार्केट पण मिळू शकतंय. फक्त गरजेचं आहे की मार्केटला ही रेंज फुटू दे. ओके. एकदा का ही रेंज ब्रेक केली आणि ह्याच्यावर जर का मार्केट सस्टेन झाला आणि हे जर काही आफ्टरनून सेशनला जर का व्हायला लागला, तर हे खूप हेल्दी राहू शकते मार्केटसाठी. पण त्याच्या आधी एक गोष्ट इम्पोर्टंट आहे. जर का आपण थोडासा 15 मिनिट टाईम फ्रेमला आलो, ह्याच्यामध्ये 2 प्रोबॅबिलिटी आहेत. जर का तुम्ही आजचा सेशन बघायला गेला, हा जो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी क्लिअर सांगितलं होतं, की मार्केट इन अ ट्रॅप एरिया. जर का तुम्ही हा वाला व्हिडिओ बघितला असेल, तर तुम्हाला समजलं असेल, की मला काय म्हणायचं आहे, की मार्केट जोपर्यंत ह्याचा हाय, ह्याचा लोच्या मध्ये राहील, तोपर्यंत ते साइडवेज जाईल आणि पूर्णच्या पूर्ण चॉपी आणि साइडवे मार्केट गेला. आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर हा अपडेट आपण Telegramवरती पण दिला होता. Telegram जर का तुम्ही जॉइन नसाल, तर ह्याचं जे व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन सेक्शन आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही जॉइन करू शकता. ओके. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही गेला ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये मोअरला इथं तुम्ही Telegram चॅनल इथून तुम्ही जॉइन करू शकता. ओके. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला भेटतील, जे की मार्केटमध्ये अपडेट असतील, ते तुम्हाला लाईव्ह मार्केटचे अपडेट त्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. ओके. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो मार्केटनं, तर हे क्लिअर कट मार्केट चॉपी एरिया तयार केला आहे. तर ट्रॅप एरिया परत उद्यासाठी कुठे असू शकतो? मार्केटमध्ये टाईम डिके जर का व्हायचं असेल, तर मार्केट कुठे टाईम डिके करू शकतंय? तर हाच एरिया राहील जिथं मार्केट परत एक टाईमपास करायचा प्रयत्न करू शकतोय. इंडिया विक्स लो आहे. इंडिया विक्स ज्या-ज्यावेळी लो असतो त्या-त्यावेळी ॲज अ ऑप्शन जे असतात, त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली मोमेंटम बघायला मिळत नाही. बट इंडिया विक्स ज्यावेळी लो असतो, त्या टायमिंगला थोडंसं मार्केट एक प्रोबॅबिलिटी असते, की बाबा असं एक सेंटिमेंट आहे, की जर का इंडिया जर का वाढत गेला, तर मार्केट थोडंसं निगेटिव्ह राहू शकते, व्हॉलॅटिलिटी वाढते. इंडिया जर का लो राहत गेला, तर मार्केट थोडंसं आउटलुक पॉझिटिव्ह असते आणि व्हॉलॅटिलिटी त्याच्यामध्ये कमी राहते. ओके. तर हा थोडासा त्याच्यामागचा व्ह्यू आहे.
आता ज्या टायमिंगला सपोज जर का मार्केट उद्याच्याला फ्लॅट ओपन झाला, तर इनिशियल जर का फ्लॅट ओपन झाला, तर आजचा डे हाय आहे. ह्याच्यावरती किंवा हा जो लो आहे, ओके. तर फ्लॅट ओपन झाला आणि आजचा डे हायच्या वर जर काही सस्टेन राहिला, तर इथपर्यंत आपण एक स्कॅल्पिंग मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. जर मार्केट गॅप अप झाला, एक थोडासा टाईमपास केला मार्केटनं आणि त्यानंतर जर का हे रेंज जर का म्हणजे ब्रेक केला, मॉर्निंगला किंवा आफ्टरनून सेशन जर का हा ब्रेक केला, तर इथं आपल्याला एक 0-0 किंवा ट्रेंडी मार्केट, ट्रेंडी इन द सेन्स एक डायरेक्शनल मार्केट मे बी असं असेल, मे बी असं असेल, नो मॅटर. बट एक डायरेक्शन मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं. ओके. जर का जास्त मोठा गॅप अप झाला, मोर दॅन 150 पॉइंट किंवा मोर दॅन 150 पॉइंटचा गॅप डाउन जर का झाला, तर थोडासा वेळ वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकतं. आणि सेकंड थिंग जर का मार्केट ह्या एरियात यायचा प्रयत्न केला, इथं आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. जर मार्केट ह्या एरियाच्या आसपास जर का आला, ह्याच्यामध्ये मार्केटला निगेटिव्ह प्राईस एक्शन बनवला, तर मग आपण ह्याच्यामध्ये डाउन साइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर हे होतं अपडेट निफ्टीसाठी. थोडंसं आपण बँक निफ्टी पण चेकआउट करूया. त्याच्या आधी व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. बिकॉज खूप सारे लोकं व्हिडिओज बघतात, बट थोडंसं लाईक्स करायला विसरतात. ओके. तर ती गोष्ट इम्पोर्टंट आहे. त्यानंतर आपण येऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर बँक निफ्टी जो आहे, हा बँक निफ्टी मी पण कालच डिस्कस केला होता, की बँक निफ्टी जोपर्यंत बँक निफ्टीचा ही रेंज आणि ही रेंजच्या मध्ये मार्केट आहे, तोपर्यंत ते चॉपी राहील. आज बँक निफ्टी, फिन निफ्टी ऑलमोस्ट सगळे इंडेक्स आज चॉपी होते. आणि इथं पण आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बघायला भेटते हे वाले. तर उद्याच्यासाठी पण हेच राहील, की जोपर्यंत ह्याच्यामध्ये राहील, हा ट्रॅप एरिया राहील. ओके. साइडवे आणि एरिया राहील. या एरियामध्ये वेट आणि वॉच केलेलं कधी पण बेटर राहू शकते कंपेअर टू त्याच्यामध्ये ऑप्शन बायिंग करायला गेलो तर लॉस व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके. तर सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला आणि सपोज आजच्या डेच्या ह्याच्या वरती जर काही जायला लागला, तर ह्याच्यामध्ये एक चांगली मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. आणि त्यानंतर सपोज जर का लोच्या खाली जायला लागला, तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला डाउन साइडला मोमेंटम बघायला भेटू शकते. इथं कुठंच आपल्याला बायिंग एरिया जवळ येत नाहीयेत. बायिंग एरिया ऑलमोस्ट यायला लागला तो म्हणजे हा ओके सब डिमांड एरिया त्यानंतर हा एरिया. तर का ह्याच्या आसपास जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्रायसेस बघायला भेटले, तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केटनं ह्याच्या आसपास जर का आला, इथून रिव्हर्स पण होऊ शकतो किंवा इथून पॉज घेऊन जर का मार्केट डाउन साइडला जायचा प्रयत्न केला, तर मार्केटसाठी हे डाउन साइड एरिया खुली राहील आणि इथं पण आपण प्लॅन करू शकतो. ओके. इफ मार्केट गॅप अप झाला, ह्या एरियात जर का मार्केट आला, then थोडंसं वेट अँड वॉच बिकॉज प्रिव्हियस टाईमला मार्केट इथूनच डाउन साइडला आला, तर हे एरिया सप्लाय एरिया राहील आणि इथे जर का आपल्याला निगेटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन आपण डेफिनिटली डाउन साइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ऑल टाईम हायच्या आसपास मार्केट आहे. बँक निफ्टी ऑल टाईम हायच्या आसपास आहे. तर हे वाला एरिया जर का त्यानं तोडला आणि सस्टेन राहिला ह्याच्यावरती, देन निफ्टीमध्ये आणि बँक बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला चांगली मूव्हमेंट बघायला मिळू शकते. ओके. आता येऊया आपण थोडंसं मिड कॅप निफ्टी. मिड कॅप निफ्टी पण आपण बघूया. मिड कॅप निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. याच्यामध्ये जर का आपण मिड कॅप निफ्टी बघायला गेलो, तर मिड कॅप निफ्टी जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व्ह करायला गेलो, तर मिड कॅप निफ्टीमध्ये पण ऑलमोस्ट मार्केट ऑल टाईम हायच्या आसपास आलेलं आहे. आणि जर का इथं बघायला गेलो, तर इथं मार्केटसाठी मोठी गॅप आहे. त्यानंतर मार्केटने इनसाइड कॅन्डल तयार केला. ह्याला जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमला जर का ऑब्झर्व्ह करायला गेलो, तर मार्केटसाठी एक हेल्दी राहील. इथं जर मोठा गॅप अप आहे. तर गॅप अप आणि मार्केट इथं हॉल्ट करते. एकतर गॅप अप मारलाय आणि हॉल्ट करते. तर हे पॉझिटिव्ह सेंटिमेंट असं ॲक्सेप्ट करू शकतो. कधीपर्यंत? जोपर्यंत का हा लोच्या मार्केट डाउन साइडला येणार. जोपर्यंत ह्याच्या वरती राहील हे तोपर्यंत पॉझिटिव्ह राहू शकते. एक्स्पेक्टेशन हेच राहील, की ज्यावेळी हे वाला रेंज आहे, ओके, हे वाला एरिया आहे, ह्याच्यावर जर का मार्केट सस्टेन राहायचा प्रयत्न केला, देन आपण ह्याच्यामध्ये ट्रेंडी मार्केट, डायरेक्शन मार्केट आपण चेकआउट करू शकतो. जोपर्यंत मार्केट ह्या एरियाच्या मध्ये राहील तोपर्यंत साइडवेज राहू शकते. ह्याच्या खाली किंवा ह्याच्यावरती आपण प्लॅन करू शकतो. मोस्टली 13,300च्या वरती आपण प्लॅन करू शकतो किंवा ह्याच्या 13,100च्या खाली. जोपर्यंत ह्याच्या रेंजमध्ये राहील तोपर्यंत थोडंसं ह्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करू शकतो, की ह्या रेंजमध्ये जोपर्यंत राहील मार्केट तोपर्यंत साइडवे प्लॅन असू शकतं. ह्याच्या खाली एक मोमेंटम राहू शकते. इथे गॅप पेंडिंग आहे आणि ह्याच्यावरती जर का जायचं असेल, हे वाला एरिया आहे, ओके. तर ह्याच्या आसपास जर का मार्केट आला निगेटिव्ह प्राईस बनला, तर आपण डाउन साइडचा प्लॅन करू शकतो आणि हे जी लेव्हल आहे 13,300 ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला, तर आपण ह्याच्यामध्ये त्याचा पण ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. तर हे होतं आपलं मिड कॅप निफ्टीसाठी. जर का व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल, काहीतरी गोष्ट नवीन शिकायला भेटली असेल, देन डेफिनेटली कमेंट किंवा लाईक करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.